गुड मॉर्निंग क्लास. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. इलेक्ट्रोस्टॅटिक आजच्या या चौथ्या भागामध्ये या चॅप्टरशी संबंधित आपल्याला गॉसेस लॉचं सेकंड ॲप्लिकेशन स्टडी करायचं आहे. या आधीचे 3 व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरशी संबंधित आपल्याला माहितीच असाव्या लागतील अशा काही डेफिनेशन्स, अशा काही कॉन्सेप्ट्स शिकलो होतो. मी तुम्हाला त्या रिवाईज करून दिल्या होत्या. आपण त्या 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये सुद्धा शिकलेलो होतो की ज्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला इलेक्ट्रिक फ्लक्स कधी म्हणायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, चार्जेसचं होणारं युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, तसंच लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी यांच्याबद्दलसुद्धा आपण डिस्कस केलं होतं. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिकच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला गॉस थिअरम शिकवला होता. कारण आपल्या 12वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरची सुरुवात ही गॉस थिअरमच्या ॲप्लिकेशनने होती. गॉस थिअरम तर 11वीमध्ये शिकून झाला, पण तरीसुद्धा तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळावा, तो तुम्हाला समजावा चांगला म्हणून मी तुम्हाला परत सांगितला होता. त्यासाठी आपण सेकंड व्हिडिओ तयार केला होता. मग त्यामध्ये आपला गॉस थिअरम तुम्हाला चांगला समजलाच असेल अशी मी अपेक्षा करते. या गॉस थिअरमचा प्रूफसुद्धा मी तुम्हाला दिला होता की ज्यामध्ये आपण कुलम्स लॉचा वापर केला होता. आणि इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 3ऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात 12वीमधल्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरला सुरुवात केली. म्हणजे आपण गॉसेस थिअरमचं किंवा गॉस लॉशी संबंधित फर्स्ट ॲप्लिकेशन स्टडी करायला घेतलं. काय होतं बरं ते फर्स्ट ॲप्लिकेशन, आठवतंय का? तर आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट केली होती आर इतक्या डिस्टन्सवर, की जी कुणी तयार केली होती तर एका युनिफॉर्मली चार्ज्ड हॉलो स्पिअरने, किंवा या हॉलो स्पिअरला आपण स्पेरिकल शेल असं सुद्धा म्हटलं होतं. बघा हेडिंग काय दिलं होतं आठवते का तुम्हाला? आपण असं म्हणत होतो की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्पेरिकल शेल ऑर हॉलो स्पिअर असं ते हेडिंग होतं. आणि त्याखाली आपण एक पी पॉईंटला, ॲट ए पॉईंट मीन्स एक पॉईंट आर इतक्या डिस्टन्सवरती कन्सिडर केलेला, त्या हॉलो स्पिअरच्या सेंटरपासून आर इतक्या डिस्टन्सवर जो एक पी पॉईंट आपण इमॅजिन केला होता, त्या पी पॉईंटपाशी तयार झालेल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड आपण त्या लेक्चरमध्ये फाइंड आउट केली होती. बघा बरं फॉर्म्युला काय येत होता? E = 1/4πε0 इंटू Q/r². ठीक आहे. तर आज आपल्याला हाच गॉस थिअरम वापरून किंवा हाच गॉसेस लॉ वापरून आपल्याला ह्या गॉस थिअरमचं सेकंड ॲप्लिकेशन व्हेरीफाय करायचं आहे. आपल्याला बघायचं आहे की आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करता येते का? मुळातच गॉस लॉ अशासाठी वापरला जातो की एखादा क्लोज्ड सरफेस, मग तो रेग्युलर असेल किंवा तो इरेग्युलर असेल, तर या क्लोज्ड सरफेस मुळं जो तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ती आपल्याला काय करता येते तर फाइंड आउट करता येते. मग ह्या क्लोज्ड सरफेसच्या आतमध्ये कोण आहे तर एक चार्ज आहे, आणि त्या चार्जने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करता येते. ठीक आहे. मग आता सेकंड ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच फाइंड आउट करायची आहे. पण ही कुणामुळे तयार झालेली आहे? बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू मीन्स ज्यामुळं कुणामुळे तयार झाली? ॲन इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. एक लॉंग स्ट्रेट वायर की जी काय आहे चार्ज्ड आहे. म्हणजे तुम्हाला आता कळतच असेल की वायर मी म्हणतीये याचा अर्थ की ती जी वायर आहे त्या वायरवरती होणारं चार्ज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे? लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन असणार आहे. म्हणजे जो चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला असेल या वायरवरती तो तिच्या कुठं झाला असणार आहे तर अलॉंग द लेंथ ऑफ वायर, असं त्या चार्जचं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन झालेलं असणार आहे. आणि चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला आहे त्या वायरच्या आउटर सरफेसला, याचा अर्थ ती वायर काय आहे तर चार्ज्ड वायर आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ह्या लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायरने तयार केलेली
टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे युजिंग गॉस थिअरम. कळतंय आपल्याला कशा पद्धतीचं काम आज करायचं आहे. आपण गॉसेस लॉचं सेकंड ॲप्लिकेशन आज इथं स्टडी करतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. तुम्ही ही डायग्रॅम पाहिलीत की त्या डायग्रॅमवरून तुम्हाला पटकन आयडिया येईल की आपल्याला करायचं काय आहे. ठीक आहे, बघा आता ही डायग्रॅम मी तुम्हाला समजावून सांगते. ही डायग्रॅम समजली की आपलं अर्धं काम झालंच असं समजायचं. ठीक आहे, बघा आपण ज्या चार्ज्ड वायरबद्दल बोलतोय ती ही वायर आहे. ही ब्लॅक पेन वापरून ड्रॉ केलेली ही ती वायर आहे. ठीक आहे, बघा हा त्या वायरचा ॲक्सिस आहे. ही व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली त्या वायरचा ॲक्सिस आहे. ही त्या वायरची रेडियस आहे. ठीक आहे, रेडियस कॅपिटल आरने मी रिप्रेझेंट केलेली आहे. आणि आपण असं म्हणतोय की ही वायर चार्ज्ड वायर आहे. म्हणजे सरळ सरळ आहे की ही वायर जेवढ्या काही लेंथची असेल, जेवढी काही तिची टोटल लेंथ असेल तेवढ्या सगळ्या लेंथवर चार्जेसचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन झालं असेल. आपण असं म्हणूयात की या वायरच्या लेंथवरती अलॉंग द लेंथ ज्या चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते आहेत पॉझिटिव्ह चार्ज. बघा इथं रेड पेनने मी दाखवलेलं आहे, इथं रेड पेनने ड्रॉ केलेले चार्जेस आहेत. बघा ही वायरची लेंथ झाली. या लेंथवर जे चार्ज युनिफॉर्मली स्प्रेड झालेले आहेत ते पॉझिटिव्ह चार्ज दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे ही वायर काय आहे तर पॉझिटिव्हली चार्ज्ड बॉडी आहे, पॉझिटिव्हली चार्ज्ड वायर आहे. बघा सगळ्या अखंड लेंथवरती काय झालेलं आहे तर पॉझिटिव्ह चार्जचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे की जे युनिफॉर्म आहे. ठीक आहे, मग आता जर गॉस थिअरम वापरायचा म्हटला तर तो जो चार्ज आहे तो आतमधल्या बाजूला असणं गरजेचं आहे. वायरच्या आतमधल्या बाजूला कुठेही की त्या चार्जमुळे तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मला फाइंड आउट करता येईल. पण इथं तर अशी सिच्युएशन नाही आहे. इथं जो चार्ज आहे तो वायरच्या लेंथवरती आहे आणि तो चार्जही वायरच्या आउटर सरफेसला आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं तर एक गॉसियन सरफेस, एक गॉसियन शेप आपल्याला कन्सिडर करावा लागतो, इमॅजिन करावा लागतो की जो फिक्टिटियस आहे. मग त्या शेपच्या इमॅजिन करण्यामुळं तिथं असण्यामुळं होतं काय तर बघा आपल्याला करायचं आहे काय सांगते की ही जी वायर आहे चार्ज्ड वायर हिने तयार केलेली टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे समजा ही वायर म्हणजे हे अखंड या वायरवरती असलेला चार्ज आहे प्लस क्यू. मग या प्लस क्यूपासून निघणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असतील ते अशाच असतील बाहेरच्या बाजूला. इथं कुठंतरी निगेटिव्ह चार्ज असतील तर त्या निगेटिव्ह चार्जपाशी जातील. म्हणजे त्या इथून ह्या बॉडीपासून या चार्ज वायरपासून बाहेर निघणाऱ्या असतील इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि मला माहिती आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्याच दिशेने कोण असते तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असते. अशा सिच्युएशनमध्ये बघा जर आपण म्हणतोय की चार्ज आतमधल्या बाजूला असेल तर त्यातून पडणारे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कुठं असणार आहेत तर बाहेरच्या बाजूला असणार आहे. बरोबर आहे, पण इथं तर सिच्युएशन तशी नाही आहे. इथं चार्ज कुठं आहे तर वायरच्या बाहेरच्या बाजूला आहे. मग हा चार्ज आतमधल्या बाजूला दिसण्यासाठी आपण काय करतो तर एक गॉसियन सरफेस कन्सिडर करतो. बघा हा जो ब्ल्यू पेनने ड्रॉ केलेला सरफेस आहे, इथं बघा मी एक सिलेंडर ड्रॉ केला आहे. हे बघा ह्या त्याच्या आउटर एजेस, हा त्याचा वरचा भाग, हा वरचा सरफेस, हा आहे गॉसियन सिलेंडर की ज्याच्या इमॅजिन करण्यामुळं केवळ काय झालं तर या बॉडीच्या म्हणजे या गॉसियन सरफेसच्या आतमधल्या बाजूला आता आपल्याला काय दिसायला लागले तर सगळे चार्ज दिसायला लागले. म्हणजे जो आपला रियल चार्ज आहे किंवा जी चार्ज्ड वायर आहे ती आता एका सिलेंडरच्या आतमधल्या बाजूला दिसायला लागली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आता जो आपला टोटल चार्ज आहे तो कुठं एनक्लोज झालेला आहे तर एका सिलेंडरच्या आतमधल्या बाजूला एनक्लोज झालेला आहे. आणि म्हणून आपण गॉस थिअरम वापरून काय फाइंड आउट करू शकतोय तर
टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर आपण काय करू शकतोय तर फाइंड आउट करू शकतोय. जर गॉसियन सिलेंडर आपण कन्सिडर केला नसता तर आपल्याला ह्या सिच्युएशनमध्ये गॉस लॉ अप्लाय करता आला नसता. कारण गॉस लॉ अशा चार्जसाठी वापरला जातोय की ज्यावेळेस चार्ज एका बॉडीच्या आतमधल्या बाजूला आहे किंवा त्या बॉडीने तो चार्ज एनक्लोज्ड केलेला आहे. मग ती बॉडी रेग्युलर शेपची असू देत किंवा इरेग्युलर शेपची असू देत, पण तो चार्ज कुठं असायला पाहिजे तर बॉडीच्या आतमधल्या बाजूला असायला पाहिजे. आणि तो बॉडीच्या आतमधल्या बाजूला आपल्याला इथं अशा वेळेस दिसेल की ज्यावेळेस आपण काय कन्सिडर करतो इथं तर गॉसियन सिलेंडर कन्सिडर करतोय. इथंपर्यंत आलंय का तुमच्या लक्षात? बघा, मग आता आपल्याला करायचं आहे काय? या बॉडीवरचा जो चार्ज आहे म्हणजे या चार्ज वायरवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यामुळे तयार झालेले इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कुठल्या बाजूला जाणारे असतील तर इकडच्या दिशेत जाणारे असतील. ठीक आहे, ही बाजू आपण नको बघूयात, आपण ही बाजू बघूयात. इथं आउटवर्ड डिरेक्शनने जाणारे असतील. ठीक आहे, मग मी काय करते तर आर इतक्या डिस्टन्सवरती बघा, हा स्मॉल आर इतक्या डिस्टन्सवर एक पी पॉईंट कन्सिडर करते. स्मॉल आर डिस्टन्स आपण मोजतोय कशापासून तर त्या सिलेंडरच्या ॲक्सिसपासून. हा त्या सिलेंडरचा ॲक्सिस आहे. ठीक आहे, ॲक्सिसपासून किती अंतरावरती तुम्ही तो पॉईंट कन्सिडर केला आहे तर स्मॉल आर इतक्या डिस्टन्सवरती तुम्ही तो पॉईंट कन्सिडर केला आहे. म्हणजे हा पॉईंट पी म्हणजे हा स्मॉल सरफेस इतका छोटा आहे की तो एका पॉईंटसारखा ॲपियर होतोय. म्हणून तुम्ही त्या स्मॉल सरफेसला DS सुद्धा म्हणू शकताय किंवा तुम्ही त्याला पॉईंटने रिप्रेझेंट करायला निघालात तर तुम्ही त्याला पॉईंट पी असं सुद्धा म्हणू शकताय. बघा, इथे एक स्मॉल सर्कल मी ड्रॉ केलं आहे, हा सरफेस की ज्याला मी पॉईंट पी म्हणते किंवा मी त्याला काय म्हणते तर सरफेस DS म्हणते. का तर तो सरफेस फार लहान आहे ना म्हणून. मग बघा, आता हे स्मॉल आर डिस्टन्स दिसतंय काय तर ते ह्या गॉसियन सिलेंडरची रेडियस दिसतंय. बघा, तुम्हाला दिसतंय का? जसं मला दिसतंय तसं तुम्हाला दिसतंय का? बघा, हा जो गॉसियन सिलेंडर आहे त्याचा ॲक्सिस आणि आपल्या चार्ज्ड वायरचा ॲक्सिस एकच आहे, एकसारखाच आहे. ठीक आहे, या गॉसियन सिलेंडरची रेडियस म्हणजेच तुमच्या ह्या चार्ज्ड वायरच्या सेंटरपासून पॉईंट पी पर्यंतचं अंतर. याचा अर्थ असा की आपण त्या गॉसियन सिलेंडरच्या सरफेसवरच काय केलं आहे तर पॉईंट पी कन्सिडर केला आहे. असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे की ज्या पॉईंटपाशी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे तो पॉईंट पी कुठं आहे तर गॉसियन सिलेंडरच्या सरफेसवर आहे. परत एकदा सांगते मी, ज्या पी पॉईंटपाशी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे दॅट पॉईंट पी मस्ट बी ऑन द सरफेस ऑफ गॉसियन सिलेंडर. तो पॉईंट पी कुठं असला पाहिजे तर गॉसियन सिलेंडरच्या सरफेसवरती कुठेतरी असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आता सिच्युएशन काय तयार झाली, ह्या पी पॉईंटपाशी मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची. जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्ही कॅपिटल ई या लेटरने रिप्रेझेंट कराल ती एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून तुम्ही काय कराल तर बार ड्रॉ कराल किंवा ईच्या वर तुम्ही ॲरो ड्रॉ कराल. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुणामुळे तयार झालेली आहे ड्यू टू ॲन इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. म्हणजे या पी पॉईंटपाशी वी हॅव टू फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ॲन इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर आहे. लक्षात ठेवायचं, जर त्या वायरवर चार्जच नसेल तर अशा वेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार होणार नाही. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार होत नाही याचा अर्थ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नाही, म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स नाही. आणि इलेक्ट्रिक फ्लक्स नसेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी तयार होणार, म्हणजे ती बॉडी चार्ज्ड असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग बघा, तुम्हाला कळलं का? ही आपली ॲक्च्युअल चार्ज्ड वायर आहे, हा तिचा ॲक्सिस, ही ब्लॅक पेनने ड्रॉ केलेली वायर आहे, हा तिच्या लेंथवरती डिस्ट्रीब्यूट झालेला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे ही वायर काय आहे तर पॉझिटिव्हली चार्ज वायर किंवा हिला आपण पॉझिटिव्हली चार्ज बॉडी असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे या चार्ज्ड वायरवरती जो टोटल चार्ज आहे क्यू तो काय झाला आहे तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला आहे. कसा? अलॉंग द लेंथ ऑफ वायर, तो वायरच्या लेंथवर डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ठीक आहे, हा गॉसियन सिलेंडर ड्रॉ केलेला आहे की जो काय आहे इमॅजिनरी सरफेस आहे, इमॅजिनरी सिलेंडर आहे.
की जो आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करण्यासाठी मदत करणार आहे ज्यावेळेस आपण गॉस थिअरम अप्लाय करतोय. हा तुमच्या त्या चार्ज्ड वायरचा सेंटर आहे. ॲक्सिसपासून त्या पी पॉईंटपर्यंतचं जे अंतर आहे ते आहे स्मॉल आर, आणि ते स्मॉल आर अंतर गॉसियन सिलेंडरची काय आहे, रेडियससुद्धा आहे. हे स्मॉल एल डिस्टन्स म्हणजे तुमच्या त्या गॉसियन सिलेंडरची लेंथ आहे. ठीक आहे, जिला मी स्मॉल एलने रिप्रेझेंट केलं आहे. ठीक आहे, इथं बघा मी म्हटलं की पॉईंटसारखा आहे, अतिशय स्मॉल सरफेस आहे, म्हणून तुम्ही त्याला पॉईंट पी सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला डी एसने सुद्धा रिप्रेझेंट करू शकता. इथं तयार होतो एक सरफेस व्हेक्टर किंवा ज्याला आपण एरिया व्हेक्टर असं सुद्धा म्हणतो. एरिया व्हेक्टर आहे म्हणून आपण त्याला कशाने रिप्रेझेंट करणार आहे तर डी एस बारने रिप्रेझेंट करणार आहे. हा एरिया व्हेक्टर त्या सरफेसला नेहमीच नॉर्मल असतो किंवा परपॅन्डिक्युलर असतो, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ह्या सरफेसला तो कसा असेल, परपेंडिक्युलर असेल. म्हणजे डायग्राममध्ये तो सरफेस असा दिसतोय, तो असा नाही आहे, तो असा असणार आहे. आणि हा काय असणार आहे, हा पेन म्हणजे काय असणार आहे तर एरिया व्हेक्टर असणार आहे, की जो ह्या सरफेसला म्हणजे माझ्या तळहाताला कसा दिसतोय तर परपॅन्डिक्युलर दिसतोय. ठीक आहे, मग बघा हा झाला एरिया व्हेक्टर, डी एस बारने मी रिप्रेझेंट केलं, की जो नॉर्मल तर असेलच असेल, पण तो त्या सरफेसला आउटवर्ड असतो, बाहेरच्या बाजूला असतो, तो कधीच आतमधल्या बाजूला ड्रॉ करायचा नाही. आणि या एरिया व्हेक्टरच्याच दिशेने कोण जाते तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि हा एरिया व्हेक्टर एकमेकांना पॅरलल असतात, म्हणजे त्या दोघांमधला अँगल किती असेल तर 0 डिग्री असेल. ठीक आहे, मग बघा एवढी डायग्राम आपल्याला कळलेली आहे, गॉसियन सिलेंडर आपल्याला कळलेला आहे. तर आता आपण मॅथमॅटिकली डिराईव्ह करूया की ह्या चार्ज्ड सिलेंडरने, की ज्यावेळेस तो टोटल क्यू चार्ज कॅरी करतोय, की ज्याची रेडियस कॅपिटल आर आहे, त्या सिलेंडरने पी या पॉईंटपाशी तयार केलेली टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे ते आता आपण फाइंड आउट करूया. ठीक आहे, बघा ह्या डी एसमधला आणि ह्या ई मधला अँगल ज्यावेळेस मी म्हणते की दे आर पॅरलल टू इच अदर, तो थिटा किती असेल तर 0 डिग्री असेल, कारण ते पॅरलल आहेत. मग यांचा आपल्याला पाहायचा आहे कॉस 0. कॉस 0 तुम्हाला माहिती आहे किती येतो तर 1. मग ज्यावेळेस मला ई बार डॉट डी एस बार लिहावं लागेल, दोन्ही व्हेक्टरचा डॉट प्रॉडक्ट घेते, फक्त मॅग्निट्यूड लिहिली तर ई डी एस कॉस ऑफ थिटा अशी लिहील, ई इंटू डी एस कॉस 0 की जो 1 होईल, ई इंटू डी एस मल्टिप्लाइड बाय 1, कॉस 0 1 झाला. म्हणून हे काय झालं तर ई इंटू डी एस. ठीक आहे, therefore the flux phi through the area S equal to E into ds. आपण असं म्हणतोय की जी फ्लक्स, टोटल फ्लक्स ज्या पास होतील कशामधून तर ह्या सरफेसमधून, की जो स्मॉल सरफेस आहे, फाय इक्वल टू त्या किती असतील तर ई इंटू डी एस इतक्या असतील. बरोबर ना. इथं बघा हा जो सरफेस आहे आपण तो म्हणतोय स्मॉल सरफेस आहे. ह्या गॉसियन सिलेंडरचा अखंड सरफेस नाही आहे तो, म्हणून या स्मॉल सरफेसमधून पास होणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक फ्लक्स असतील त्यासुद्धा कशा असतील तर स्मॉल असतील. म्हणून डी फाय इक्वल टू ई इंटू डी एस. मग आता जर मला टोटल फ्लक्स फाइंड आउट करायच्या असतील तर मी इथं दोन्ही साईडचं काय घेणार आहे तर इंटिग्रेशन घेणार आहे. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहेत की एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, कॅन्सल आउट होऊन जातील. मग शिल्लक काय राहील तर फाय इक्वल टू इंटिग्रेशन ई इंटू डी एस. म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे तर फक्त एका पॉईंटपाशी तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नको आपल्याला, आपल्याला पाहिजे टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू लॉंग स्ट्रेट चार्ज वायर. या अखंड चार्ज वायरने तयार केलेली टोटल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला हवी आहे. म्हणजे
आपल्याला हे स्मॉल सरफेस काय करून टाकावे लागतील, तर इंटिग्रेट करून टाकावे लागतील. प्रत्येक सरफेसपाशी तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही मॅग्निट्यूडने एकसारखी असणार आहे आणि ती डायरेक्शनने आउटवर्ड असणार आहे. ठीक आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण जे सरफेस इंटिग्रल घेणार आहोत ते सरफेस इंटिग्रल ओव्हर ए क्लोज्ड सरफेस असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे गॉसियन सिलेंडरच्या जो सरफेस आहे तो अखंड सरफेस हा ds 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 ह्या गॉसियन सिलेंडरवरती जेवढे काही स्मॉल सरफेस तुम्ही कन्सिडर कराल तेवढ्या सगळ्या स्मॉल सरफेसला तुम्ही काय करायचं, तर इंटिग्रेट करायचं आणि अखंड सरफेसचं तुम्ही इंटिग्रेशन घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, त्या सरफेसने तयार केलेलं टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स तुम्हाला मिळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन घ्याल ना त्यावेळेस, ज्यावेळेस ते क्लोज्ड इंटिग्रेशन असेल त्यावेळेस. आपण असं म्हणतोय की प्रत्येक एका पॉईंटपाशी, प्रत्येक एका ds या सरफेसपाशी तयार होणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड ही डायरेक्शनने आउटवर्ड असेल आणि मॅग्निट्यूडने कशी असणार आहे, तर सेम असणार आहे. म्हणजे हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करत असताना कॉन्स्टंट टर्म आपल्याला बाहेर आणावी लागेल, इंटिग्रेशनच्या बाहेर आणावी लागेल. म्हणून ई हा इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड सरफेस ds ही व्हॅल्यू आपल्याला काय करावी लागेल, कन्सिडर करावी लागेल. बघा इथं जो गॉसियन सिलेंडर आपण कन्सिडर करतोय, हा ब्ल्यू पेनने ड्रॉ केलेला गॉसियन सिलेंडर आहे. ह्या गॉसियन सिलेंडरचा इथं एरिया मला घ्यावा लागेल, त्या स्मॉल एरियाचं इंटिग्रेशन करावं लागेल की ज्याच्यामुळे मला काय मिळणार आहे, तर अखंड एरिया मिळणार आहे. सिलेंडरचा एरिया तर तुम्हाला माहिती आहे 2πr मल्टिप्लाइड बाय L. म्हणजे इथं इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड सरफेस ds इक्वल टू 2πr आणि L. 2πr म्हणजे ह्या सिलेंडरचा काय असेल, तर सर्कम्फरन्स असेल आणि स्मॉल l म्हणजे ह्या सिलेंडरची काय असेल, लेंथ असेल आणि यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असेल, तर ह्या सिलेंडरचा एरिया असेल. म्हणजे हे सगळे अखंड छोटे छोटे सरफेस आपण जोडून टाकले, त्यांचं इंटिग्रेशन घेतोय आपण, त्यांचं एकत्रीकरण करतोय. तर ते एकत्रीकरण म्हणजे त्या गॉसियन सिलेंडरची काय असणार आहे, तर एरिया असणार आहे. एरिया ही क्वांटिटी असणार आहे. तर ती आपण रिप्रेझेंट कशाने करणार आहे, 2πr इंटू Lने. मग आपण हा सबस्टिट्यूट करूया इथं. फाय इक्वल टू ई मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन dsची व्हॅल्यू 2πr L. इथंपर्यंत कळलं. याला मी म्हणते इक्वेशन नंबर फर्स्ट. गॉस लॉचं स्टेटमेंट तुम्हाला आठवते का, फाय इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, गॉस थिअरम वापरूनच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. एखाद्या क्लोज सरफेसने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण फाइंड आउट करतोय की ज्यावेळेस आपण काय करतोय, गॉसेस लॉ वापरतोय किंवा गॉस थिअरम वापरतोय. मग याला मी म्हणते इक्वेशन सेकंड. या फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनची लेफ्ट हँड साईड फाय दिसते की जी एकसारखी आहे. म्हणजे याचा अर्थ राईट हँड साईड सुद्धा काय असायला पाहिजे, एकसारखी असायला पाहिजे. मग मी त्यांना इक्वेट करते. क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट इक्वल टू ई इंटू 2πr L. आपण फोकस कशावरती केला आहे, तर ईवरती. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ई फाइंड आउट करायचा आहे. म्हणून आपण ई साठीचा हा फॉर्म्युला रिअरेंज करतोय. देअरफॉर ई इक्वल टू, बघा हा 2πr L इथं न्यूमरेटरला आहे, इथं आला लेफ्ट हँड साईडला की डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे काय होईल, क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू 2πr L. किंवा आपण ह्याला असं पण लिहू शकतो, ई इक्वल टू क्यू अपॉन 2π एप्सिलॉन नॉट इंटू R. ठीक आहे. चार्जेसचं जे डिस्ट्रीब्युशन झालं होतं ते आपण म्हटलं होतं कसं झालंय, ते सिलेंडरच्या लेंथवर झालंय. लेंथवर चार्ज डिस्ट्रीब्यूट
केला गेला आहे. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन आहे याचा अर्थ या चार्जला या सिलेंडरला लिनियर चार्ज डेन्सिटी असेल. कळतंय का? या चार्ज वायरला काय असणार आहे? लिनियर चार्ज डेन्सिटी असणार आहे, कारण या वायरवर चार्जचं जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते कसं झालेलं आहे तर त्या वायरच्या लेंथवर झालेलं आहे. मग आता लिनियर चार्ज डेन्सिटी ऑफ चार्ज सिलेंडर कॅन बी रिटन ॲज, तुम्हाला माहिती आहे लिनियर चार्ज डेन्सिटी आपण लॅम्बडा या लेटरने रिप्रेझेंट करतो. आणि ह्या लिनियर चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला तयार करत असताना आपण असं म्हणायचो की चार्ज पर युनिट लेंथ इज कॉल्ड लिनियर चार्ज डेन्सिटी. ह्याचं एस आय युनिट काय द्यायचो आपण? कूलम पर मीटर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लिनियर चार्ज डेन्सिटी आठवली असं म्हणायला हरकत नाही. लॅम्बडा इक्वल टू क्यू अपॉन एल. देअरफॉर हाच फॉर्म्युला मी रिअरेंज केला क्यूसाठी तर तो होईल लॅम्बडा इंटू एल. ही क्यूची व्हॅल्यू मला इथं सबस्टिट्यूट करायची. ठीक आहे, देअरफॉर ई इक्वल टू क्यूची व्हॅल्यू आपण काय म्हणतोय? लॅम्बडा इंटू एल अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट आर इंटू एल. एल तुम्हाला दिसतोय न्यूमरेटरला सुद्धा आहे डिनॉमिनेटरला सुद्धा आहे, कॅन्सल आउट करून टाकायचं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर. लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर. The direction of the electric field E is directed outward if lambda is positive and inward if lambda is negative. बघा, ही लॅम्बडाची व्हॅल्यू म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी आपण म्हणतोय की पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई ही बाहेरच्या बाजूला असेल किंवा ही आउटवर्ड डिरेक्शनने असेल. आणि ही लॅम्बडाची व्हॅल्यू ज्यावेळेस निगेटिव्ह असेल त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन काय असेल तर इनवर्ड असेल. मग आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन जर आपण म्हटलं कशावरती डिपेंड आहे तर ह्या लिनियर चार्ज डेन्सिटीवरती डिपेंड आहे. का बरं आपण असं म्हणतोय? 2 कॉन्स्टंट आहे, पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, एप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस कॉन्स्टंट आहे, ह्याच्यातली कुठलीच व्हॅल्यू निगेटिव्ह नसणार आहे. ठीक आहे, आर हे काय आहे तर अंतर आहे, डिस्टन्स आहे, तेही निगेटिव्ह नसणार आहे. म्हणजे जर कुणी निगेटिव्ह असेल तर ते कोण असणार आहे तर ही लिनियर चार्ज डेन्सिटी असेल. आता लिनियर चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला बघा, लॅम्बडा इक्वल टू क्यू अपॉन एल. एल हे काय आहे तर लेंथ आहे. बघा, लेंथ ऑफ गॉसियन सिलेंडर ही निगेटिव्ह असणार आहे का? नाही. म्हणजे निगेटिव्ह कोण असेल तर हा चार्जच असू शकतो. एक तर तो पॉझिटिव्ह असेल किंवा तो काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ असा आहे, जर हा चार्ज पॉझिटिव्ह असेल तर लिनियर चार्ज डेन्सिटी सुद्धा पॉझिटिव्ह असेल. ज्यावेळेस हा चार्ज निगेटिव्ह आहे त्यावेळेस लिनियर चार्ज डेन्सिटी सुद्धा काय असेल? निगेटिव्ह असेल. बरोबर आहे. म्हणून आपण असं म्हणतोय की ज्यावेळेस लिनियर चार्ज डेन्सिटी ही निगेटिव्ह आहे त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असणार आहे तर इनवर्ड असणार आहे. आणि ज्यावेळेस ही लिनियर चार्ज डेन्सिटी पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी असणार आहे? आउटवर्ड असणार आहे. आपण इथं जो चार्ज कन्सिडर केला आहे तो काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डिरेक्शन आपण कशी दाखवतोय? आउटवर्ड दाखवतोय. जर हा सिलेंडर निगेटिव्हली चार्ज असता तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डिरेक्शन अशी असते. ठीक आहे, तर आपल्याला हा चॅप्टर शिकत असताना एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की आपण अनेक फॉर्म्युले लहान मोठे ह्याच्यामध्ये स्टडी करतोय की जसं की क्यू इक्वल टू लॅम्बडा इंटू एल किंवा लॅम्बडा इक्वल टू क्यू अपॉन एल किंवा गॉस थेरममधून आलेला फॉर्म्युला आहे फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट किंवा फाय इक्वल टू सरफेस इंटिग्रल ओव्हर ए क्लोज्ड पाथ ई बार डॉट डी एस बार. असे काही फॉर्म्युले ज्या वेळेस आपण थिअरीचं काम करणार आहोत त्यावेळेस ते फॉर्म्युलेसुद्धा बाय हार्ट करून टाकायचे. पाठ करून टाका असं म्हणणं चुकीचं असेल, पण मग तुम्हाला ते कायम लक्षात राहतील असं काहीतरी करावे लागेल. तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. हे मी का म्हणते तर ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व करू त्यावेळेस ती एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी परीक्षेमध्ये सुद्धा बोर्ड एक्झामला ज्यावेळेस आपण अपेअर होतो त्याही वेळेस आपल्याला हे फॉर्म्युले ते एक्झाम्पल पाहिलं की
लगेचच आठवायला पाहिजेत. अशा सिच्युएशनमध्ये आपण वेळोवेळी जर फॉर्म्युले पाठ करून डोक्यामध्ये ठेवले, लक्षात ठेवले, पाठ करून ठेवले, तर ते आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करत असताना मदतीला येतात. म्हणजे आपलं काम सोपं होऊन जातं. त्यामुळं म्हणजे आजच्या ह्या लेक्चरमधून तुम्हाला एक फॉर्म्युला इंट्रोड्यूस झाला. तो फॉर्म्युला म्हणजे E = लॅम्बडा अपॉन 2πε0 इंटू आर. लॅम्बडा म्हणजे काय असेल? लिनियर चार्ज डेन्सिटी असेल. म्हणजे एखाद्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लिनियर चार्ज डेन्सिटी गिव्हन आहे आणि तुम्हाला स्मॉल आर इतकं डिस्टन्स गिव्हन आहे. मग स्मॉल आर तुम्हाला माहीत पाहिजे, तुमच्या लक्षात आला पाहिजे. तो थिअरीमधून आपण शिकलो आहे की गॉसियन सिलेंडरच्या ॲक्सिसपासून किंवा तुमच्या त्या चार्ज वायरच्या ॲक्सिसपासून ज्या पॉईंटला तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करताय त्या पॉईंटपर्यंतचं हे अंतर आपण स्मॉल आरने रिप्रेझेंट केलेलं आहे. मग हा स्मॉल आर जर गिव्हन असेल तर 2πε0 ची व्हॅल्यू गिव्हन असते. कॉन्स्टंट बऱ्यापैकी वेळेस एक्झाममध्ये आपल्याला गिव्हनच असतात, दिलेलेच असतात. मग ही ε0 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 3.14 मल्टिप्लाइड बाय 2. ह्या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण एक असं एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ॲन इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, ती फाइंड आउट करू शकतो. आता जर तुम्ही विचार केला की 2 मार्कांसाठीचं एक्झाम्पल आलं किंवा 3 मार्कांसाठीचं एक्झाम्पल आलं आणि आपला फॉर्म्युलाच चुकला किंवा त्या फॉर्म्युल्यामध्ये 2 लिहायचा राहिला किंवा त्या फॉर्म्युल्यामध्ये पाय लिहायचा राहिला किंवा त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण आर लिहायला विसरलो, तर अशा कोणत्याही कंडिशनमध्ये आपलं त्या एक्झाम्पलचं येणारं आन्सर चुकणार आहे आणि आपल्याला त्याचं पूर्ण क्रेडिट मिळणार नाही. म्हणजे 2 मार्क आपल्याला मिळत नाहीत किंवा 3 मार्क आपल्याला मिळत नाहीत. म्हणून मी म्हणते की ह्या चॅप्टरचा स्टडी आपण जसा पुढं करत जाणार आहोत तसतसं या चॅप्टरशी संबंधित जेवढे काही फॉर्म्युले आपण शिकणार किंवा आपण ऑब्टेन करू, मॅथमॅटिकली डिराईव्ह करू, ते त्या त्यावेळी आपण लक्षात ठेवणार आहोत. ठीक आहे. आज मी तुम्हाला जेवढं काही शिकवलं ती अपेक्षा करते की तुम्हाला समजलं असेल. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि अभ्यास करत राहा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.